आपण साहेब या महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतंय न भूतो न भविष्यती आपल्यासारखं नेतृत्व मिळालं नाही. या कागल तालुक्याचं खरंच भाग्य आहे साहेब की कधी म्हणजे राजकीय त्याचा कधी कुणाला जाणवलंच नाही. आपल्या कौटुंबिक कुटुंबासारखे सगळ्या कार्यकर्त्यांना आपण साहेब वागणूक दिलेली आहे आणि भविष्यात सुद्धा राहुल माडिक, दादा पाटील त्यांचे सर्व सहकारी असतील. आम्ही कधीही त्यांचा कुठं अपमान होईल किंवा त्यांना कुठेतरी सन्मानाची वागणूक मिळणार नाही असं कधीही होणार नाही. आमच्याही पेक्षा साहेब पहिली ती आमच्या सोबत पूर्वी होती, पण दरम्यानच्या प्रेमाने थोडंसं आमच्या डिस्प्युटिंग वातावरण तयार झालं होतं. पण आता आम्ही सगळे एकत्र आलोय, तुमच्या क्षेत्राकडे आम्ही एकत्र आलोय. आम्ही चांगलं साहेब काम करणार भविष्यात सुद्धा. शिदनेरली तसं बघा तर साहेब आदरणीय कैलास स्वर्गीय गणपत तात्या आमदार यांच्यामुळं साहेब डाव्या चळवळीचा विचार असणारा गाव म्हणून आपल्या गावाशी शिक्का पडला आणि तशीच त्या गावाची वाटचाल चालू झाली. आणि पुरोगामी विचाराचा प्रगल्भ विचार म्हणून शिदनेरी गाव आहे. इथं साहेब संघर्षमय राजकारण निवडणुका होतात, पण त्यानंतर मात्र आम्ही सगळे एकत्र असतोय. आजही ह्यापूर्वी पण भविष्यात सुद्धा आम्ही सर्व एक जण आपल्या यंत्रणेवर काम करू. आपल्याला कुठेही गालबोट लागल असं आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना साहेब होणार नाही. अजूनही कोण आमच्याकडे येत असेल तर आम्ही सन्मान आम्ही आमच्या पक्षात घेऊ आणि जेणेकरून कशी तुमची ताकद या तालुक्यात या गावामध्ये वाढेल एवढ्या या ठिकाणी आम्ही साहेब विचार करतोय. आणि मी या सर्वांना या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं अभिवादन देतो, ग्वाही देतो की कुठेही तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही आलाय आमच्यात पाहुण्यासारखं, तर आमच्याही पुढे तुम्ही दोन पाय पुढे जाऊन काम कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि परत एकदा तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो, मनातून तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.